नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 76. भाग 76. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मानवी शरीराचे कर्तव्य फक्त ब्रह्म जाणणे होय, फक्त बृहत होणे होय. एकदा नर्मदा काठी हिंडत असताना एक खूप वयस्कर आणि तेजपुंज नर्मदा परिक्रमावासी भेटले. इतर चर्चा झाल्या. ते शेवटी म्हणाले, बाबू, ये जो जान है ना, वह सिर्फ अपने को जानने के लिए ही है, इसका दूसरा कुछ और काम नहीं. असो तर मानवाच्या देहातूनही ब्रह्मस्फुरणच वाहते आहे. मानवाच्या देहातूनही ब्रह्मस्फुरणच वाहते आहे. पण त्याचा साइड इफेक्ट म्हणून जो देहाभिमान आला आहे, त्या देहाभिमानामुळेच सर्व घोटाळा झालेला आहे. ते मूळचे जे ब्रह्मस्फुरणच आहे, पण ते व्यक्तिगत समजल्यामुळे माणूस हा माणूसच राहिला. म्हणून देहाभिमान जर बाजूला झाला तर कायेत केवळ शुद्ध ब्रह्मच आहे. आपण असलेल्या ज्ञानाचा जाणता सध्या अहंकार आहे, याचेच समजून उमजून निरसन करायला हवे. बाकी काहीच करण्याची जरुरी नाही. ब्रह्म जाणणे हेच कायेचे प्रयोजन आहे. यात फक्त एकच दोष आला आहे की तेच ब्रह्म आपल्याला कायारूपाने मानते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. बिघाड तसा काही जास्त झालेला नाही. फक्त भ्रमाने देहबुद्धी स्वीकारली गेली आहे. हे ज्ञान 5 प्रकारचे आहे: स्पर्श, श्रवण, रूप, रस, गंध. ही वस्तुतः ज्ञानाचीच नावे आहेत, ज्ञानाचीच लक्षणे आहेत. पण हे ज्ञान देहाला जाणवते का? अजिबात नाही. ते तुमच्यातील ब्रह्मस्फुरणालाच जाणवते. पण ते त्या क्षणी जसे आहे तसेच शुद्ध स्वरूपात असते. पण देहाभिमान आल्याने ते दूषित होते, असते तसे राहत नाही. मानवी कायेचा सदुपयोग करा. एक क्षण सुद्धा स्वस्वरूपा संशोधनाशिवाय जाऊ देऊ नका. तुम्हीच असल्याचे जे ज्ञान जागे आहे, तुम्हीच असल्याचे जे ज्ञान जागे आहे, ते परमात्म्याचीच डुप्लिकेट आहे. हे ज्याने हेरले त्याला मग सगळे सोपे झाले. ते ज्ञान म्हणजेच आपले रूप, अशी आठवण, असे स्मरण किंवा याकडेच लक्ष ठेवणे, हेच स्वस्वरूप संधान होय. म्हणून तुम्हीच असलेल्या ज्ञानाशी तुमचे नाते काय? तर नाते काय हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण तुम्हीच ते आहात. हे ज्याने जाणले तेच बालरूप झाले. तुम्हीच असलेल्या ज्ञानाशिवाय तुमच्याकडे अजून प्रकाशमान असे दुसरे काहीतरी आहे काय? तुम्हीच असलेल्या ज्ञानाशिवाय
तुमच्याकडे अजून प्रकाशमान दुसरे असे काही आहे का? हीच गोष्ट जो ध्यानात घेऊन वागतो तो सदैव स्वस्वरूपानुसंधानातच असतो. तुम्ही तुम्हाला काय समजून मरणार ते आत्ताच ठरवा. तुम्ही तुम्हाला काय समजून मरणार, मृत्यूला कवटाळणार ते आत्ताच ठरवा. निर्जीव मडे होणार की मी पूर्णानंद परिपूर्ण असे नांदते जीवत आहे असे मूळच्या स्फुरण दशेत मरणार काय हे ठरवा. तुम्ही तुम्हाला काय समजून मरणार ते आत्ताच ठरवा. निर्जीव मढे होणार की मी पूर्णानंद परिपूर्ण असे नांदते जीवन किंवा नांदते जीवित आहे असे मूळच्या स्फुरण दशेत मरणार हे आत्ताच ठरवा. सद्गुरूच्याच वचनाने ते तू आहेस यामध्ये जन्म मरणाची सांगता होते हे लक्षात ठेवा. तुमच्या ठिकाणी तुम्ही केवळ तुम्हीच शुद्ध असणेपणानेच आहात. तुमच्या ठिकाणी तुम्ही केवळ तुम्हीच शुद्ध असणेपणानेच आहात. हीच खरी गुरुची प्रतिमा. गुरुभक्तीचे महात्म्य यावरच रांगत आहे. गुरुभक्तीचे महात्म्य यावरच रांगत आहे. त्यालाच शरण जा. त्याला शरण गेले की तुम्ही तेच होऊन जाल. त्याला शरण गेले की तुम्ही तेच होऊन जाल असे व्हा. हे ज्ञान अखंड प्रकाशमान आहे. यालाच स्वरूप सूर्य असेही म्हणतात. हे ज्ञान अखंड प्रकाशमान आहे. यालाच स्वरूप सूर्यही म्हणतात. आजपर्यंत तुम्ही जगातल्या सर्व वस्तूवर प्रेम केले. आजपर्यंत तुम्ही जगातल्या सर्व वस्तूवर प्रेम केले. पण या प्रेम करणाऱ्याला ओळखले काय? या प्रेम करणाऱ्यावर प्रेम केले काय? तुम्ही वस्तुतः कृष्णानी न सांगितलेली विभूती आहात हे लक्षात ठेवा. विसरणे आठवणे हा मनाचा धर्म आहे. पण चैतन्यनाथ अष्टोपहर जागाच आहे. सर्व व्यवहार टिकाऊ नाहीत म्हणूनच टाकाऊ आहेत. हे ज्याला पक्के कळले तो अष्टोप्रहर टिकाऊ आहेच. हाच तो चैतन्यनाथ. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपल्याला आपली गरज निर्माण झाल्यामुळेच पुष्कळ गरजा या विनाकारणच निर्माण झाल्या आहेत. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, तुम्ही कायारूप धारण केले याच्या कर्तेपणाचा लवलेश तुमच्याकडे आहे तरी काय? श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, तुम्ही कायारूप धारण केले याच्या कर्तेपणाचा लवलेश तुमच्याकडे आहे काय? की ही मीच ते कायारूप धारण केले आहे असे म्हणून अशा प्रकारचे ते कर्तेपण तुमच्याकडे आहे का? अर्थात नाही. तुम्ही शरीररूप झाल्यावर जे तुम्हाला वाटले ते मन. तुम्ही शरीररूप झाल्यावर जे तुम्हाला वाटले ते मन. इतकी मनाची सुटसुटीत व्याख्या श्री निसर्गदत्त महाराजच करू शकतात. गाढ झोपेत काय तो थोडा विरंगुळा, जागे झाल्यावर मात्र हिताच्या गोष्टी करता जीवघेणी रक्तओकी धावपळ. श्री दलाई लामांच्या आपल्या या स्थितीला विकृत कुहे की दौड असे म्हणतात. विकृत चूहो की दौड असे म्हणतात. मन जोपर्यंत जाणवले नव्हते ते हा मी कसा होतो. मन जोपर्यंत जाणवले नव्हते तेव्हा मी कसा होतो. इथे अनेक नावे आहेत.
ब्रह्मचैतन्य, चैतन्य ब्रह्म वगैरे वगैरे. तर मनाच्या पूर्वी मी कसा होतो? मन जोपर्यंत जाणवले नव्हते तेव्हा कशाचीच म्हणजे कशाचीच गरज नव्हती. काय आहे काय नाही हे जाणवतच नव्हते. त्यामुळे आता जी ब्रह्म उपासना वगैरे चालू आहे ती केवळ गंमत जम्मतच आहे. आपल्यात काय व्यंग आहे हे जेव्हा आपल्याला बिनचूक कळेल, आपल्यात काय व्यंग आहे हे जेव्हा आपल्याला बिनचूक कळेल तेव्हा तुम्ही आपोआप अव्यंग व्हाल. आपल्यात काय व्यंग आहे हे जेव्हा आपल्याला बिनचूक कळेल तेव्हाच तुम्ही आपोआप अव्यंग व्हाल. मग काहीच करावे लागत नाही. आपल्याला काहीच ठाऊक नाही, आपल्याला काहीही माहित नाही, ही तुम्ही मिजाज ठेवा. आपल्याला काहीच ठाऊक नाही, आपल्याला काहीच माहित नाही, ही मिजाज तुम्ही ठेवा. यालाच जे कृष्णमूर्ती एम्प्टीनेस ऑफ माइंड असे म्हणतात. यालाच जे कृष्णमूर्ती एम्प्टीनेस ऑफ माइंड म्हणतात. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत किंवा सर्वच बाबतीत कुणाशी स्पर्धा करावी लागणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की गुरु आठवला की फक्त त्याचे ज्ञान आणि त्याची स्वरूपनिष्ठाच आठवायला हवी, त्याच्या जाडी जटा नव्हे. हे लक्षात ठेवा की तुमचा कर्तेपणाचा भेदात्मक प्रकाश, हे लक्षात ठेवा की तुमचा कर्तेपणाचा भेदात्मक प्रकाश हा वाढून वाढून केवळ विजण्याकरताच वाढत आहे, हे पक्के लक्षात ठेवा. मग बिना शब्द असे जे अष्टोपहर, मग बिना शब्द असे जे आहे ते प्रगट होते. मग बिना शब्द असे जे आहे ते प्रगट होते. झाडांच्या बीजाप्रमाणे सर्व तुझ्यातच सुप्त रूपाने आहे. मग जन्म कशाचा आणि मृत्यू तरी कशाचा? पण हे रहस्य केवळ गुरुवचनामुळेच कळते होते. पण हे रहस्य केवळ गुरुवचनामुळेच कळते होते. तुझाच प्रकाश हा आकाश पसरवतो. तुझाच प्रकाश हा आकाश पसरवतो, ज्याचा थांगपत्ता कुणालाही लागत नाही. तुला दिसण्याकरताच, तुला अनुभवण्याकरताच रूपरसगंध स्पर्श नाद रूपाने तुझ्या समोर तेच पसरलेले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, श्री गुरुराया तुम्हाला जीवपणाने मारतात हे खरे, पण ते तुम्हाला शिवपणाने उरवतात सुद्धा. पण ते तुम्हाला शिवपणाने उरवतात सुद्धा. फळा फुलांसहित अख्खेच्या अख्खे झाड पुन्हा परत येण्याकरता बीजातच वसते. ही अशी वसाहत म्हणजेच शिवपण होय. ही अशी वसाहत म्हणजेच शिवपण होय. म्हणून गुरुरायाने जे ऐकवले तेच आपण इतकेच लक्षात ठेवा. बाकी आपल्याला काय येते काय येत नाही, दुसऱ्याला काय येते दुसऱ्याला काय येत नाही, याच्या पंचायती करू नका. त्यामुळे तुमची हानी होईल. व्यक्तिभाव शांत झाला की व्यक्तभाव आपोआप पसरला जातो. व्यक्तिभाव शांत झाला की व्यक्तभाव आपोआप पसरला जातो. एक असेल तर दुसरा नसणार, दुसरा असेल तर पहिला नसणार. जोपर्यंत व्यक्तिभाव आहे तोपर्यंतच हर्ष विषाद. पण व्यक्तभाव म्हणजे व्यापक पसरलेला, पण व्यक्तिभाव जाताच हा आहेच. जसा मूळचा आहे अगदी तसाच. आपण व्यक्त आहोत, पसरलेले आहोत. आपण भूमा आहोत, बृहत आहोत. असे तुम्ही असण्याच्या तुमच्या ज्ञानाला हे ज्ञान हवे. असे तुम्ही असण्याच्या तुमच्या ज्ञानाला हे ज्ञान हवे. तुम्हाला सुखदुःखाचीच टोचणी आहे. तुम्ही हे जाणत नाही म्हणूनच आहे. तुम्हाला सुखदुःखाची टोचणी आहे. तुम्ही हे सर्व जाणत नाही म्हणूनच आहे. तुम्हाला हर्ष विषादाचा, सुखदुःखाचा अनुभव कुठून येतो? तुम्हाला हर्ष विषादाचा, सुखदुःखाचा अनुभव कुठून येतो? तो पण वस्तुतः तुम्ही असण्याच्या ज्ञानाचाच अनुभव आहे.
कोटी जन्म घेऊन दुनियाभर फिरले तरी हे तुम्हाला कुणी सांगणार नाही, हे पण इथेच तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणून सर्व ऐकून ठेवा. असण्याच्या ज्ञानाचा अनुभव जसे महादुःखाचे कारण आहे. असण्याच्या ज्ञानाचा अनुभव जसे महादुःखाचे कारण आहे, तर तेच महासुखाचे पण कारण हेच आहे. आणि महासुखाचे कारण पण हेच आहे. पण इथे या ठिकाणी कोण थांबतंय? अर्थात थांबतंय म्हणजे याकडे कोणाचे लक्ष आहे? तुम्हाला येणारा सर्व अनुभव तुम्ही असल्याच्या ज्ञानाशिवाय आहे काय? तुम्हाला येणारा सर्व अनुभव तुम्ही असल्याच्या ज्ञानाशिवाय आहे काय? तुमची मनी ऑर्डर आलेली आहे, पण तुम्ही कॅश घेतली नाही. तुमची मनी ऑर्डर आलेली आहे, पण तुम्ही कॅश घेतली नाही. मनी ऑर्डर आली हे आहे परोक्ष ज्ञान. मनी ऑर्डर आली हे आहे परोक्ष ज्ञान. कॅश घेतली नाही हे आहे अपरोक्ष ज्ञान. एका गरीब आईच्या लहान मुलांनी पुरणपोळी असे नुसते नाव ऐकले होते, कधी ती पाहिली नव्हती. पण त्या मुलाने एक दिवशीकडे आपल्या आईकडे हट्ट केला. त्याला पुरणपोळी खायची होती, पण ती पुरणपोळी कशी असते ते त्याला माहित नव्हते आणि तो पुरणपोळी करता आईकडे हट्ट करू लागला. बिचारी आई गरीब होती. तिने एक जुने मडके फोडून त्यातील मोठ्या खापराला मीठ वगैरे लावून मुलाला दिले आणि रडत रडत म्हणाली, बाळा, हीच पुरणपोळी खा बेटा. हाच फरक परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यात आहे. हाच फरक परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यात आहे. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला तुम्हीच असल्याचे ज्ञान आहे, पण त्याचे महत्व तुम्हाला कळले नाही. श्री निसर्गदत्त महाराज अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. तुम्हाला तुम्हीच असल्याचे ज्ञान आहे, पण त्याचे महत्व मात्र कळले नाही. महत्व कळले म्हणजे तसेच केले. महत्व कळणे म्हणजे तसे केले. नाहीतर महत्व कळले हे तद्दन खोटे. नाहीतर महत्व कळले हे तद्दन खोटे. म्हणजे तुमची मनी ऑर्डर आली, पण कॅश घेतली नाही. जगातील कितीही मोठी गोष्ट असो, कितीही मोठी बातमी असो, ती फक्त बातमीच असते, जोपर्यंत मी माझ्या असणेपणाच्या प्रकाशात तिला आणत नाही तोपर्यंत. जगातील कितीही मोठी गोष्ट असो, जगातील कितीही मोठी बातमी असो, ती फक्त बातमीच असते, जोपर्यंत मी माझ्या असणेपणाच्या प्रकाशात तिला आणतच नाही तोपर्यंत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, लोकांकडून तुम्ही तुमच्याविषयी जे ऐकले आहे ते सोडून द्या, ते टाकून द्या. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमची काहीतरी ओळख आहे का हे तपासा. म्हणून इतरांची ही शिकवणी सोडून द्या आणि तुम्हीच तुमची शिकवणी लावा. म्हणून इतरांची शिकवणी सोडून द्या व तुम्हीच तुमची शिकवणी लावा. नमस्कार.